पाऊस काय मॅगी शिजत नाही. आमचे आचारी बापरे. चल बंद झाला त्याला चालू चला शिजू आता. कोट बोलायचं नाद करते काय याद लागते मॅगी खायला. फुल पाऊस चालू. कशी आहे क्वालिटी. मसाला येते अजून मसाला. बाय 2 मिनिटांनी भेटू. आपण आता पवनानगरकडून पवना डॅमपासून सरळ खिंडीतून आलो. त्यानंतर इकडं आल्यानंतर पुढे 2 रस्ते लागलेत. एक जो हा रस्ता जातो तो लोणावळा बुशी डॅम वगैरे, आणि हा जातो तो सरळ लोहगड. आपल्याला आता लोहगडच्या दिशेने जायचं. चला. नमस्कार मित्रांनो, मी आम्ही क्षीरसागर सह्याद्री किंग या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहे लोहगडच्या अशा ठिकाणी जे 99% लोकांना हे ठिकाण माहीतच नाही. तर आपण आज असा एरिया एक्सप्लोअर करणार आहोत व त्याचबरोबर या ठिकाणी मॅगी बनवून मॅगीचा आनंदही घेणार आहोत. लोहगड आता सध्याला सुट्ट्यामध्ये गेलेला आहे. थोडं थोडं क्लिअर झालं की तो आपल्याला दिसतो बाजूला. हां खाली पण जाता येतं. जायचं जरा. आम्ही मॅगी बनवायला सुरुवात तर केली, पण तितक्यात इतका मोठा पाऊस आला, आम्हाला काय करावं हे समजतच नव्हतं. पाऊस इतका जोरात होता की सर्व काही आम्हाला गुंडाळून ठेवावं लागलं. पाऊस ओसरला असं आम्हाला वाटलं आणि आम्ही परत मॅगी बनवायला सुरुवात केली. पण आम्हाला काय माहिती, पाऊस हा आणखीन जोराने यायला सुरुवात झाला आणि आमचे सर्व साहित्य पाण्यातून वाहायला सुरुवात झाली आणि आमची एवढी धांदळी उडाली की आम्हाला काही कळतच नव्हतं.
त्याला लागली पाऊस काय मॅगी शिजली नाही. आमचे आचारी बापरे. चला शिजू आता. नाच करते काय याद लागते मॅगी खायला. फुल पाऊस. कशी आहे क्वालिटी. मसाला येते अजून मसाला. बाय 2 मिनिटांनी भेटू. जोराची हवा, जोराचा पाऊस या सर्व संकटाला तोंड देऊन फायनली आमची मॅगी तयार झाली. समोर एखाद्या लोहाप्रमाणे कणखर उभा राहिलेला लोहगड, पाऊस, त्यानंतर येणारे थंडगार वारे आणि हातात गरम मॅगी. हे सुख फक्त आपल्या सह्याद्रीतच अनुभवायला येतं. चला तर बघ, सर्वांनी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच हिडन पॉईंट तुम्हालाही माहिती असतील तर तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. त्यावरती माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवू. लोहगड किल्ला. लोहगडाच्या खालच्या बाजूला असे सुंदर वॉटरफॉल.